नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॅक्टिस सेट 7.4. चला तर मग फर्स्ट एक्झाम्पल बघूया. फर्स्ट आहे कम्प्लीट द फॉलोइंग कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल. आता खाली एक कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा टेबल दिला आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आता इथे क्लास हाईट इन सेंटीमीटरमध्ये दिली आहे, ते फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे त्या हाईटचे इथे किती स्टुडंट आहेत ते दिलेले आहेत, आणि लेस दॅन फ्रिक्वेन्सी, लेस दॅन म्हणजे कमीकडून आता आपण ती ॲड करत जायचं आहे. ठीक आहे. मग आता इथं 5 आहे, 5 प्लस हे आपण 7 करूया इक्वल्स टू इथे किती येतील आपले 12. ओके. मग इथे 15 हे जे 12 आले ते 12 प्लस 15 केल्यावरती इथे किती येईल 7 आणि 2 27. मग इथे किती येईल 27 प्लस 10 केल्यावरती 37. मग इथे येईल 37 प्लस 5 इक्वल्स टू इथे 42. मग 42 प्लस 3 इक्वल्स टू इथे येतात 45. आली का आपली फ्रिक्वेन्सी सेम. ओके, समजलं. आता सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे कम्प्लीट द फॉलोइंग कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल. इथे देखील आपल्याला एक टेबल दिलेला आहे, आणि आता आपण तो मोर दॅन इक्वल टू टाईप कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा आपल्याला तो करत जायचा आहे. आता मोर दॅन म्हणजे आता आपण काय करू, ही जी आपली टोटल आहे ते आपण इथे आधी राईट करून घेऊया 87. आता हे 87मधून 45 काय करायचे आहे, मायनस करायचे आहेत. 87 मायनस 45 इक्वल्स टू 42 येईल. मग 42 मायनस 19. ओके. मग 42 मायनस 19 केलं ते 23. मग 23 मायनस 16 तर इथे येतात 7, आणि इथे येईल 7 मायनस 5, 7 मायनस 2 येईल, तर आपला आन्सर येतं 5. ठीक आहे, समजलं. टोटल आपली किती होती 87. चला तर मग थर्ड नंबरचा क्वेश्चन बघूया. द डाटा इज गिवन फॉर 62 स्टुडंट इन अ सर्टन क्लास रिगार्डिंग देअर मॅथमॅटिक्स मार्क्स आउट ऑफ 100मधून मॅथमॅटिक्सचे काही 62 स्टुडंटला मिळालेले आपल्याला मार्क्सचा डेटा मिळालेला आहे. तर टेक द क्लासेस 0 to 10, 10 to 20 असे आपल्याला क्लासेसचे ग्रुप बनवायचे, अँड देन प्रिपेअर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल अँड कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल मोर दॅन आर इक्वल टू टाईप. ओके. आता मोर दॅनचा आपल्याला हा फ्रिक्वेन्सी टेबल बनवायचा. तर आपला क्लास किती घ्यायचा आहे 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90, and 90 to 100. ओके. आता आपण या पद्धतीने हा क्लास करून घेतला. आता आपल्याला फ्रिक्वेन्सी म्हणजे 0 to 10मध्ये मार्क्स असणारे विद्यार्थी किती आहेत, तर ते आपल्याला ह्या वरती दिलेल्या डेटामध्ये शोधायचे आणि इथे राईट करायचे. तर मी इथे हे डायरेक्ट राईट करून घेणार आहे. 0 to 10मध्ये मार्क्स असणारे स्टुडंट आहेत 3, 10 to 20मध्ये आहेत 3, 20 to 30मध्ये आहेत 9, 30 to 40मध्ये आहेत 9, इथे आहेत 40 to 50मध्ये आहेत 13, 50 to 60मध्ये 6, 60 to 70मध्ये 5, 70 to 80मध्ये 6, देन 80 to 90मध्ये 5, आणि 90 to 100मध्ये 3 स्टुडंट आहेत. तर ह्या सर्वांचीच टोटल करून आपल्याला ती 62 आलेली आहे. ओके. मग आता आपल्याला मोर दॅन फ्रिक्वेन्सी करायची, म्हणजे आपल्याला हे 62मधून 3 मायनस करायचे आहेत. 62 मायनस 3 इक्वल्स टू इथे किती येईल 59. परत मग ह्या 59मधून हे 3 मायनस होतील, 3 मायनस झाले, इथे किती उरले 56. परत या 56मधून हे 9 मायनस होतील, मग किती उरतात 47. 47मधून हे 9 मायनस होतील. ओके. इथे येतात 38. 38मधून हे 13 मायनस होतील, इथे येतात 25.
25मधून हे 6 मायनस होतील. इथे येतं 19. 19मधून 5 मायनस होतील. ओके, येतात 14. 14मधून 6 मायनस होईल. इथे येईल 8. 8मधून 5 मायनस होईल. इथे येईल 3. आलं का आपला हा 3. ठीक आहे, समजलं हे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कसं फाइंड आउट करायचे आहे ते. आता क्वेश्चन नंबर आपण नाही, यावर आपल्याला काही क्वेश्चन्स आहेत ते आपण बघणार आहोत पुढे. आहेत फ्रॉम द प्रिपेअर टेबल आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आपण जो टेबल प्रिपेअर केला आहे त्याच्यावरती काही क्वेश्चन्स आहेत, त्याचे आन्सर द्यायचे. आता हाऊ मेनी स्टुडंट ऑब्टेन मार्क्स 40 ऑर अबाव 40. म्हणजे हे बघा, इथे 40 मार्क्स आणि त्यापेक्षा जास्त असलेले स्टुडंट किती आहेत? 38 आहेत. ओके, तर इथे आन्सर येईल आपलं 38. ओके, सेकंड क्वेश्चन आहे हाऊ मेनी स्टुडंट ऑब्टेन मार्क्स 90 ऑर अबाव 90. 90पेक्षा जास्त आणि 90 मार्क्स असलेले स्टुडंट किती आहेत? तर 3 आहेत. हाऊ मेनी स्टुडंट ऑब्टेन मार्क्स 60 ऑर अबाव 60. तर किती आहे ते? 19 आहेत. ओके, आणि फोर्थ क्वेश्चन आहे व्हॉट इज द कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ इक्वल टू मोर दॅन टाईप ऑफ द क्लास 0 to 10. तर किती येते? 62 येते कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ इक्वल टू मोर दॅन टाईपमध्ये 62 ही एवढी फ्रिक्वेन्सी येते. ओके, आता फोर्थ नंबरचा क्वेश्चन बघूया. युजिंग द डाटा इन एक्झाम्पल 3. म्हणजे आपण जो मागे टेबल प्रिपेअर केला आहे तोच डाटा आपल्याला वापरायचा आहे. अबाव प्रिपेअर लेस दॅन टाईप. आता तो जो टाईप होता तो मोर दॅनचा होता. हा जो टाईप आहे आपल्याला लेस दॅन टाईपमध्ये कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके, आता ठीक आहे, आता आपण इथे क्लास ग्रुप राईट करून घेऊ. 0 to 10, 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90, 90 to 100. ओके, आता टॅली मार्क्स आपण जे मागे घेतले तेच इथे राईट करून घेऊया. 3, 3, 9, 9, 13, 6, 5, 6, 5 and 3. ओके, टोटल येते त्याची 62. ओके, आता आपल्याला ही लेस दॅन फ्रिक्वेन्सी दाखवायची आहे म्हणून इथे 3. आता हा 3 ॲज इट इज घेतला. आता याच्यात ह्या 3मध्ये हा 3 प्लस करायचा आहे. 3 + 3 = 6. आता ह्या 6 + 3 सॉरी 6 + 9 येईल. 6 + 9 = 15. आता 15 + 9 = 24. 24 + 13 = 37. 37 + 6 = 43. 43 + 5 48. 48 + 6 = 54. 54 + 5 59. 59 + 3 = 62. ठीक आहे, आली का आपली टोटल नंबर ऑफ किती आलं? 62. फ्रिक्वेन्सी पण किती आली आपली? 62. ठीक आहे, आता यावर आधारित काही प्रश्न आहेत, आपण त्यांचे आन्सर्स बघूया. आता इथं आहे हाऊ मेनी स्टुडंट ऑब्टेन लेस दॅन 40 मार्क्स. आता 40 मार्क्सपेक्षा कमी मार्क्स असलेले विद्यार्थी किती आहेत? तर ते येतात आपले 24. हे 24. सेकंड आहे हाऊ मेनी स्टुडंट ऑब्टेन लेस दॅन 10 मार्क्स. म्हणजे कमी मार्क्स 10 मार्क्स असलेले स्टुडंट किती आहेत? 3. थर्ड आहे हाऊ मेनी स्टुडंट ऑब्टेन लेस दॅन 60 मार्क्स. 60 मार्क्सपेक्षा कमी मार्क्स असलेले स्टुडंट किती आहेत? 43. ओके, फोर्थ आहे फाइंड द कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. फोर्थ आहे फाइंड द कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द लेस. Find the cumulative frequency of the class 50
टू 60, 50 टू 60मध्ये किती कम्युनिटी फ्रिक्वेन्सी आली आपली? 43 आली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं सर्वांना? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.